विषारी दारूचा साठा आहे तो एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथं तिन्ही ठिकाणी गुन्हे नोंद केले आणि तो साठा ताब्यात घेतला, जेणेकरून पुढचा आपल्याला अनर्थ टाळता आला। तसंच पोलीस विभागासोबत संयुक्त कारवाई करून त्याच्यामध्ये आपण स्विफ्टली ऍक्शन घेतलेली आहे। सर, निलंबित तुमच्या खात्यातील किती अधिकाऱ्यांना किती कर्मचाऱ्यांना करण्यात आले आणि त्यांची नावं काय ते सांगा। या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिथे आपल्याला लॅप्सेस दिसून आले त्या भागातल्या 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 जवान यांच्यावरती निलंबनाची कारवाई माननीय आयुक्त यांच्याकडून झालेली आहे। या संपूर्ण घटनेवरती माननीय आयुक्त यांनी वेळोवेळी लक्ष ठेवून होते, त्यांच्याकडून पण प्राप्त झालेल्या निर्देशानुसार आपल्याला कारवाई आणि सहकार्य व्यवस्थित करतात। निलंबनाची कारणं काय सांगितले सर तुम्ही? जे 13 अधिकारी तुम्ही निलंबित केले त्यांना काय कारण, 13 काय तपासात आढळले, यांची काय चुकी म्हणून कारवाई तुम्ही केली? त्या आरोपींवरती वारंवार गुन्हे नोंद करणं अपेक्षित होतं। पुढे त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करून ते धंदे बंद करणं आवश्यक होतं। ते न झाल्यामुळे आपण त्यांच्यावरती अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केलाय का सर? असं त्यामुळे तसं ती कारवाई तिथं आपण केलेली आहे। सर, राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहिल्यांदा ही कारवाई केली, पोलीस नंतर या तीनावर झाले का त्यांनी पहिले मूळ ज्या ठिकाणावरनं दारू तो आरोपी त्यांनी ताब्यात घेतला आणि आमच्या विभागाने, आणि मग ते 2 याची पहिली माहिती तुम्हाला होती आणि तुम्ही नाही पोलीस स्टेशन दापोडी पोलीस स्टेशनला त्यानंतर ती तुम्हाला काय होती? हो सर, यामध्ये ज्या 3 ठिकाणी हे आपल्याला मूळ 2 आरोपी ज्यांनी निर्माण केली आणि ज्यांनी मिथेनॉल मिश्रण केलं त्यांना जेव्हा आपण ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी 3 ठिकाणी हे केलं होतं। एका ठिकाणावरून 70 लिटर हडपसरच्या हद्दीतून, दुसरं पवार वस्ती दापोडीतून 155 लिटर आपण जप्त केलं आणि गोखले नगर इथून 420 लिटर इतका साठा आपण जप्त केलेला। सर, 55 ठिकाणी काल दिवसभरात कारवाई केली, जिल्ह्याभरात 55 ठिकाणी कारवाई तुम्ही काल केली। या कारवाईला उशीर झाला असं वाटतं? बुलडोझर तुम्ही चालवलेत काल 55 ठिकाणी, पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागात। या कारवाईला उशीर झाला असं नाही वाटत तुम्हाला? आपली कारवाई चालू असते, पण या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण इतर जिल्ह्यातला पण स्टाफ मदतीला घेतला आणि ती कारवाई अधिक तीव्र आणि अशाच पद्धतीने आपण अगोदर असं काही कधी कुठल्या करण्यात आलं होतं आणि हे त्यांनी कुठून आणलं होतं सगळं प्रोसेस? पोलीस विभागाकडे तो गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या प्राथमिक तपासातून तो मुंबई येथून आणल्याचं त्यांच्या तपासात निष्पन्न। महत्वाचा प्रश्न असा आहे सर, 800 रुपये एका कॅन मागे फायदा व्हावा म्हणून हे मिथेनॉल मिक्स केलं होतं असं तपासात समोर येते। तुमच्याकडे नेमकी काय माहिती त्याबद्दल पोलीस विभागाशी आपण दापोडी स्टेशन इथं गुन्हा दाखल आहे, ते अधिकृतरित्या ते सांगतील त्याच्यात। अधीक्षक महोदय, याची जबाबदारी नामतोशी कुणाची आहे? राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे का पोलिसांची आहे? सगळं असं कोणाची महत्वाची कोणाची नाही, सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे। सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे। राज्य उत्पादन शुल्काची जबाबदारी आहे। ही घटना घडल्यानंतर तुम्ही 55 ठिकाणी कारवाई केली, 50 पेक्षा अधिक आरोपी तुम्ही काल ताब्यात घेतले। याच्या अगोदर तुम्हाला याची माहिती नव्हती की एवढं हातभट्टीचे धंदे? कारवाई आपल्या सातत्याने चालू आहेत, मी ते पण आपल्याशी प्रेस नोटच्या माध्यमातून आपल्या कारवायांची सगळ्यांची माहिती। ही घटना घडल्यानंतर काल 55 कारवाई केली, याच्या अगोदर या 55 ज्या ठिकाणी तुम्ही छापे टाकले ते माहिती नव्हतं तुम्हाला कालच्या अगोदर? कारवाई आपल्या सगळीकडे चालू असतात, परंतु मोहीम आपण सगळ्या पोलीस विभागांचे 3 पोलीस युनिट आणि आपण तीव्र केलेली आहे, जेणेकरून असं काही आरोपींच्या विरोधात 1 महिन्यापूर्वी अर्ज दिला होता कारवाईचा। काय नेमकं तो पत्र होता, कोणाला पत्र दिला होता कारवाईचा, काय नेमकं प्रकरण होतं त्याच्यामध्ये? त्यांच्यावरती जो मुख्य आरोपी आहे योगेश वानकडे याच्यावरती 3 गुन्हे दाखल होते। त्याच्यावरती आपण प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव सुद्धा संबंधित प्राधिकरणाकडे पाठवला होता, तर तो अंडर प्रोसेस तो होता। कधी पाठवला डिटेल देतो। योगेश वानखेडे जो आहे तो रेकॉर्डवरला गुन्हेगार होता। चतुर्शुंगीमध्ये 2 आणि हडपसरला 1 गुन्हा होता। आपल्याकडे पण काही गुन्हे नोंद होते का त्याच्या विरोधात? आमच्या विभागाचेच आहेत ते गुन्हे। अजून काही होते काय? 3 आपल्याकडे होते। जिथे सगळं बनवलं होतं ते कोण आहे? पांढरस्थळ गावामध्ये त्याने भट्टीचा व्यवसाय केलेला आहे, तो राधेश्याम प्रजापती। तो आणि हा एकत्रित करत
तो तयार करायचा आणि हा तिथनं वाहतूक करून विविध ठिकाणी वितरण करायचं असं. सर हे जे मिथेनॉल मिक्स केले हे पहिल्यांदा यांनी ट्राय करायचं केलं की याच्या अगोदर पण असे त्यांनी प्रयत्न केले होते? म्हणजे प्रायमरी इंट्रोगेशन झाले ते पहिल्यांदाच त्यांनी केलं आणि त्यातनंच हे असा दुर्दैवी घटना घडलेली. आपल्या पत्र्यावर काही मद्याच्या बाटल्यांची आढळले होते, खाली कुंड्यांमध्ये आढळल्या, त्याबद्दल काय? काय आपल्या कार्यालयाच्या पत्र्यावर काही मद्याच्या बाटल्या आणि 3 आढळलेल्या आहेत. बघतो मी व्हेरीफाय करतो ऍक्शन घेतो. सर